कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टरांचं तुमच्या स्वभावाबद्दल काय म्हणणं असतं? काय बदल कर वगैरे काय सांगतात कधी बोलताना मिस्टर? थोडंफार होतं, जरा चिडचिड झाल्यावरती काय म्हणतात? काही नाही, फक्त थोडं चिडचिड कमी करणं कधी, नाहीतर तसं नसतं, कारण त्यांचा स्वभाव माझ्यापेक्षा त्यांचा चिडका स्वभाव आहे जास्त। अरे वा, त्याच्यामुळे मला नाही सजेशन देत जास्त, ते देत नाही देत। पण तुम्ही सजेशन द्यायची झाली तर काय द्याल? शांत बसायचं। तुम्ही सांगता का त्यांना? झालाय स्वभाव शांत झालाय, हो ना, खूप बदल झालाय आता झाला बदल, हो, तुम्ही केला बदल केला हळूहळू, हो हो ना, खूप बदल केला। व्हेरी गुड। तुमच्याकडे कसं काय? माझे मिस्टर बिल्डर आहेत, त्याच्यामुळे त्यांना खूप बोलावं लागतं, लोकांशी जास्त संपर्क साधावा लागतो, खूप बडबड असते आमच्या घरी, मला सांगावं लागतं की लोकांशी बोलावं लागतं ना? हो, पण मला घरी पण तसंच असतं आमच्या, मग मला सांगावं लागतं की थोडंसं शांत राहा, जरा शांततेत घ्या असं तुम्ही सांगता। पण काय बदल नाही? नाही, बदल आहे ना, आहे बदल। काय फरक पडलाय? हो, फरक शांत झालेत आता थोडेसे ते। हो का? काय नाही, काय असं काय जडीबुटी काय दिलं का त्यांना? नाही, जडीबुटी नाही, मग मी पण ते जेवढं बोलते तेवढं मला पण बोलावं लागतं। तुमच्याकडे कसं काय? यांचे मिस्टर आणि माझे मिस्टर लहानपणीचे मित्र आहेत, स्वभाव सारखे आहेत। दोघांना एकत्र नेऊन कुठेतरी डोकं टेकून आणलं पाहिजे का? तुमचं कसं काय घरी? घरी काय डेअरीतच असतो म्हटलं, कसं काय घरी? ते शांत आहेत, माझी चिडचिड असते जास्त। कशामुळे हे असं का होतं? कारण असं काही नाहीये, पण होते थोडीफार चिडचिड। मग ते सांगत नाही जरा शांत राहा? हो, खूप सांगतात, रोजचं सजेशन तेच असतं, जरा शांत राहा, शांत राहा। पण नाही, आपल्यात काय बदल नाही होत, नाही होईल थोडा नंतर, अजून तरी नाही। नंतर म्हणजे कधी 90-95 वर्ष? तुमच्याकडे शांत आहे ते कोण? मिस्टर थोडेफार आहेत, पण नाही, घराच्या बाहेर, घरात आले की नसते त्यांची। पण त्यांचा काय सल्ला आहे तुम्हाला? तुमच्या स्वभावात कुठला बदल केला? हा, म्हणजे नाही, मी पण अशी जास्त अशी कधी चिडचिड नाही, कधीतरी होती, ते पण मुलावरनं की बाबा चिडचिड हा विषय कॉमन आहे, कॉमन हो की नाही? तो व्हायलाच पाहिजे। तुमच्याकडे कसं? माझे मिस्टर खूप शांत आहेत, का मी जास्त ते पहिले शांतच आहेत। अच्छा, मी जास्त बडबड करते। मग त्यांचं काय म्हणणं? काही नाही म्हणणं, त्यांचं काही नसतं। पण तुम्ही दोघे एकत्रच काम? हो, एकत्रच आहे। ह्या दोघे एकत्र काम करतात? नाही, पण माझं शिफ्ट व्हायचं असतं, ते फर्स्टला असले का मी सेकंडला असते। हे बरं केलंय तुम्ही, एका शिफ्टला नाही दोघे ना? हा, व्हेरी गुड। म्हणजे समोरच हे बघा, हे एका शिफ्टला असतात। एका शिफ्टला असतो, पण डिपार्टमेंट वेगळं आहे आमचं। असू द्या ना, पण एका शिफ्टचे फायदे आहेत की तोटे आहेत? दोन्ही पण आहेत। कसं काय? मग फायदे जवळ असले का सारखं हे इकडं असतं तिकडं असतं, परत समोरासमोर असलं का बाकीचे लोक म्हणतात का तुम्ही दोघं बरोबर आहेत, मग तुला सारखं तिकडेच लक्ष द्यायला लागतं। खरं आहे ते ना बोलता? तुमचं काय म्हणणं? वेगळ्या शिफ्टचा फायदा असतो का एका शिफ्ट? नाही, कसं सर, माझी मुलगी एकच मुलगी आहे मला ना, आणि कसं होतं, मग मी गेले का ते तिच्याकडे असतात, मग त्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट चालते, कारण कसं होतं तिच्याकडे पण कोणीतरी पाहिजेच ना। तुम्हालाही बरं पडतं ना दोघांना वेगळ्या शिफ्ट मध्ये? वेगळी शिफ्ट, म्हणजे आमचे भांडण होतच नाही ना। अरे काय बेस्ट आहे, कळलं? हो, तापटपणा, सकाळ दुपार संध्याकाळ, ऐकताय ना? शिफ्ट मुळे प्रॉब्लेम। आम्ही दोघं सुद्धा ग्रामपंचायत सदस्य पण दोघं पण आहे। अरे वा, म्हणजे समाजकार्यही तुम्ही करता? हो, माझ्यापेक्षा जास्त ते करतात। ते आलंच लक्षात, ते बाहेरचं करतात, घरातलं करतात, सगळंच तुमच्यापेक्षा जास्त करतात। हो, तरी चिडचिड माझी होते। तरी चिडचिड तुमची होते? घरातलंही तेच करतात, हो ना? नाही, घरातलं अरे आता तर म्हणाला हो, तुम्ही माझ्याकडे रेकॉर्ड केलेलं आता। बरं, मला विचारायचं, अशा तुम्ही इतक्या दूरहून आला आणि अवसरी खुर्दमध्ये एकत्र आले, तुमच्यात रोज संवाद होतो? दररोज संवाद होतो, क्वचित कधीतरी असं होतं की नाही होत, पण होतो। पण तुमच्यात तो ग्रुप वगैरे आहे तुमचा? दररोज गुड मॉर्निंग, दररोज रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल करणार, दररोज डेली ठरलेलं असतं। ओ सिक्युरिटी मॅडम, ह्यांच्यावर कुठे लक्ष ठेवताय? नाही सर, मला आता कसं होतं, मी असं जागी, आणि आता ही पण म्हणजे कसं तिचं पण उरकतं, मग मी करते, बोलतो, बरोबर आहे। ड्युटी करता करता विरंगुळा म्हणून काही जो वेळ मिळतो त्यात, आणि मी जेव्हा कॉल करते ना तेव्हा हे उचलतात, मला इग्नोर नाही करत, कारण कसं एवढ्या वर्षाची मैत्री अजून असं कधीच नाही केलं का त्यांनी कॉल आला तो कट केला, असं कधीच नाही। संध्याकाळी सगळे फ्री असतात ना, सगळ्यांना कामं वगैरे आवरून मोकळ्या झालेल्या असतात। पण रोज भेटता तुम्ही? भेटतो, म्हणजे आमचा 22 जणींचा ग्रुप आहे,
22 जणींच्या ग्रुपमध्ये 10-12 जणी अशा असतात, दररोज चालायला जायचं, 4-5 वाजता एकत्र भेटायचं, नाहीच भेटलो तर 8 दिवसातून कुठेतरी हॉटेलला जेवायला जायचं. अच्छा. 4-5 जणींना ज्यांना सजेशन मिळेल त्यांनी कुठे देवाला जायचं, असं बर्थडे सेलिब्रेशन, असं महिना, असं 8 दिवस पण नाही जात की एका मिरीला भेटलो नाही. असं तुमच्यात अबोला झालाय 6 जणीत? होतो. खूप चिडकी आहे स्वाती, खूप चिडकी हो. आहे. काय मॅडम काय करताय तुम्ही? स्वतः घरी चिडायला नको म्हणून शिफ्ट लावून घेतल्या, इकडे मैत्रिणींमध्ये चिडचिड करताय. कोणाला बोलायचं असलं की डायरेक्ट बोलती, कोणाला राग येईल काय, आम्हाला तिचा राग येत नाही पण कधी कधी आला तर येतो, मग तिच्याबरोबर बोलायचं बंद करायचं. 8 दिवस तिला पण फोन एक करायचा. 2 दिवस शांत बसते, मला नाही कर मध्ये नाही बोलला तर. सर माझी तर अशी सवय आहे, म्हणजे पहिला फोन केला ना, असं तिचं नाव स्वाती पण मी स्वाती नावाने बोलू शकत. हॅलो हा पोत्या काय करते, म्हणजे मी एखाद दिवशी म्हणजे स्वात्या पोत्या असं म्हणणार किंवा मग असं डायरेक्ट असं म्हशी असं पटकन असं म्हणणार काय ग असं बोलणार. बरं प्रेमाने काय नाव आहेत तुमची? आणि मी एखाद दिवशी असं बोललं ना स्वाती, तर हा आज काहीतरी वातावरण जरा बदललेलं दिसतंय, आज मला ह्या नावाने का बोललं गेलं नाही, म्हणजे तिला लगेच कळतं की आज काहीतरी वेगळं आहे. यांना काय हाक मारता? स्वात्या पोत्या. यांना नाही, तिला सुनीताच म्हणते. ती अकाउंटर आहे डिरीत म्हणून तिचा रिस्पेक्ट ठेवतो आम्ही. नाही सर, आणि ही कसं होतं आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी आहे तसं पाहिलं तर, म्हणून असं हक्कानी आणि कसं किती म्हणजे बाकी कोणालाच असं बोलू शकत नाही, असं रिस्पेक्टफुली एकदम बोलतो. फक्त ही एकमेव आमच्या ग्रुपमध्ये ना, तिला असं डायरेक्ट असं म्हणजे बऱ्यापैकी सगळेच तिला माझ्या आत्ता लक्षात आलं, या सगळ्याचा राग म्हणून रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल करतात, बाकी व्यक्त होऊ शकत नाही. काय करू शकते? काय तुम्ही मार्ग शोधला? 12 वाजता कॉल करताना ह्याला त्रास द्यायचा. हो ना. बरं तुमचे मिस्टर तुम्हाला लाडानी काय हाक मारतात का? नाही, मला पूर्ण नावाने निर्मलाच बोलतात. निर्मला म्हणजे किती लाडात असले तरी, किती लाडात असले, रागात असले तरी निर्मला. निर्मू निर्म्या नाही असं नाही काय? नाही, कोणतंच टोपण नाव नाही. तुम्हाला? मला पण निर्मलाच म्हणतात. अच्छा. तुम्हाला? स्वाती. काय सोन्या. काय डेअरीत बरा वेळ मिळतो? नाही डेअरीत नाही, घरी. घरी. अच्छा अच्छा. सोन्या. तुम्हाला? आवडे का तशाच वागता तुम्ही? असं म्हटलं तरी चालेल सर, म्हणजे मुलामुळे ते मला आई हाक मारणार आणि मी त्यांना बाबा हाक मारायची, म्हणजे मुलाला नको बाबा असं दुसरं, म्हणजे त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून सवय झाली. नंतर हळूहळू काही वर्षानंतर आई नाही म्हणायचं तर मग आवडे, अगं आवडे असं. आणि फक्त खूप जण असेल तर क्वचित मग प्रतिभा हाक मारणार, नाही तर बऱ्यापैकी आवडेच म्हणतात ते मला. नाही, मला स्वातीच बोलतो. तुम्हाला बोलून हाक मारतात का शिट्टी वाजून? नाही बोलून हाक मारतात. बोलून ना. बरं आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? मी घरात सासूबाईंची क्षमा मागन. माझी चिडचिड झाली तर मी मिस्टरांवर नाही, मुलावर नाही, मी सासूबाईंना चिडचिड करते जास्त. ते ऐकून घेतात, आईसारखं प्रेम पण करतात, आणि मी जर काय बोललं तर ते ऐकून घेतात, कळतं त्यांना ही चिडलेली म्हणून. माझा काय राग व्यक्त करायचा असेल तर मी त्यांच्यापाशी चिडचिड करते, म्हणून सासूबाई. म्हणून सासूबाईंची क्षमा मागायची. मी सासूबाईंची क्षमा मागेल, सासऱ्यांची पण आणि माझ्या मिस्टरांची पण. मिस्टरांना मी जास्त बोलत असते ना की जास्त बडबड नका करायचं. आणि सासू सासरे माझे खूप तसे सपोर्टिव्ह आहेत, पण त्यांना जास्त वेळ देता येत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.